मंदिरात घंटा का बांधतात यामागे नेमकं काय कारण आहे असावं? नमस्कार, स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मंदिरात घंटा का बांधतात. तुम्ही जेव्हा देवाची पूजा करतात ती पूजा पूर्ण होऊन आपल्याला त्या देवतेचा आशीर्वाद मिळण्यासाठी, आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला मिळण्यासाठी, आपले इच्छित मनोव्रत पूर्ण होण्यासाठी आपण पूजेदरम्यान विविध पूजा विधी करत असतो. तुम्ही जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जाता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की तिथे मंदिरातील देवतेसमोर घंटा बांधलेली असते. तुम्ही ती आधी वाजवता आणि नंतर त्या देवतेचं दर्शन घेता, आपल्या मनातील इच्छा व्यक्त करता. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की प्रत्येक मंदिरात दिसणारी ही घंटा देवासमोर का बांधली जाते आणि त्या देवतेच्या पाया पडण्यापूर्वी आपण ती घंटा का वाजवतो? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. मंदिरात घंटा का बांधली जाते यामागे धार्मिक कारणांसोबतच काही वैज्ञानिक कारण देखील आहेत. धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जेव्हा देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात तेव्हा देवाचं दर्शन घेण्यापूर्वी मंदिरातील घंटा आधी वाजवता आणि नंतर मूर्तीच्या पाया पडता. असं केल्यामुळे त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होतं. देवाच्या पूजेचं शुभ फळ तुम्हाला मिळतं. देवाचं दर्शन घेण्यापूर्वी तुम्ही जर घंटा वाजवता तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही पापं केली आहेत ती देखील नष्ट होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरातील घंटा वाजवता तेव्हा त्या घंटानादातून विशिष्ट प्रकारचा ध्वनी बाहेर पडतो. या ध्वनीमुळे आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमचं मन प्रसन्न होते. जर तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील तर ते देवळात होणाऱ्या घंटानादाचा आवाज दिवसातून एकदा तरी ऐका, असा सल्ला देखील काही जण देतात. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होऊन तुमचं मन सकारात्मक होण्यास मदत होते. ही माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.